हाय, मी पूजा। आज मी बनवणार आहे एकदम साधी, गावरान आणि खूप चविष्ट अशी चिगळाची भाजी। आमच्याकडे या भाजीला चिगळाची भाजीच म्हणतात। तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आणि आता याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स पण खूप कमी लागतात। मी या भाजीमध्ये टाकणार आहे थोडे लसूण आणि 7 ते 8 मिरच्या। आता ह्या मिरच्या आणि लसूण जाडसर बारीक करून घेणार आहे। हे पहा, या पद्धतीने अशी जाडसर मी हे दोन्ही गोष्टी बारीक करून घेतलेल्या आहेत। पण एवढे साधे इन्ग्रेडियंट्स असताना ही भाजी एकदम चवदार बनते। आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करून गरम करून घेणार आहे। तेल आता गरम झालं, यामध्ये लसूण आणि मिरची टाकणार आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। आता या स्टेजला लगेच भाजी टाकून घेते। लसूण आणि मिरची भाजीसोबत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये टाकायची आहे मुगाची डाळ आणि चवीपुरतं मीठ। तर आता या सगळ्या गोष्टी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजायला ठेवणार आहे। या भाजीला शिजायला काही जास्त टाईम नाही लागत आणि पाणी तर अजिबातच लागत नाही, त्यामुळे आहे असंच फक्त झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची भाजी। ही भाजी तयार आहे। गरम गरम भाकरीसोबत ही भाजी खूप मस्त लागते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा।